ॐ अज्ञान तिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितानेन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। नमः ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिन् इति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे श्रीकृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। श्री श्री विठ्ठल रुक्मिणी की, पंढरपुर धाम की, श्रील प्रभुपाद की, संत तुकाराम महाराज की, गौर प्रेमानंदे। आपल्या पत्रकार बंधूंस आणि काही थोड्या भगिनी आहेत जास्त, आपल्या सर्वांचं पुन्हा पुन्हा सकाळी हे स्वागत केलेलं होतंच, पण आम्ही स्वागतामध्ये कंटाळत नाही. स्वागत करणं हा आमचा धर्म आहे. आता सर्व सुरुवात झाली. श्रीमान प्रदीप काय संदीप त्यामध्ये दीप आहे, प्रकाश आहे. संदीप चांगला प्रकाश. प्रकाश तमसोमा ज्योतिर्गमय. हे माणसा अंधारातून बाहेर ये, प्रकाशाकडे जा. असा प्रकाश व्हॉइस, साऊंड, शब्द, वाणी पसरवते. आणि अशा कार्यामध्ये आपण सर्व व्यस्त आहात. ही फारच सराहनीय गोष्ट आहे. याचं आम्ही स्वागत करतो. त्यासाठी आपल्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. व्हॉइस महत्त्वाचा आहे. व्हॉइस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ज्याच्या हातामध्ये व्हॉइस किंवा साऊंड, ही कंट्रोल्स द वर्ल्ड. वन हू कंट्रोल्स द साऊंड कंट्रोल्स द वर्ल्ड. त्या जगातलं बरंचसं नियंत्रण आपण व्हॉइसच्या माध्यमातून करू शकता, करत आहात. परोपकाराय इदं शरीरम. जसं परोपकाराय वहन्ति नद्यः. नद्या
इतरांना पाणी पाजण्यासाठी वाहतात. परोपकाराय फलंती वृक्षः. फळं वृक्ष दुसऱ्यांना फळं देण्यासाठी जगतात. परोपकाराय, परोपकारासाठी वहन्ति नद्या, फलंती वृक्षः. तसं परोपकाराय इदं शरीरम, हे मनुष्य शरीर परोपकारासाठी आहे, परोपकारासाठी आहे. चैतन्य महाप्रभू म्हणाले, कृष्ण चैतन्य महाप्रभूच्या रूपामध्ये प्रगट झाले आणि ते म्हणाले, भारतभूमी ते मनुष्य जन्म होईल जार, जन्म सार्थक करी कर परोपकार. आपला जन्म भारतामध्ये झालाय का? हा झालाय. आपणाला जन्म सार्थक करायचं का? करायचं. कसं कराल? परोपकार करा, असं भगवंत म्हणाले, श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू म्हणाले. एकेकाळी राजा आणि ऋषी असं एक टीम असायची. राजा ऋषींच्या सल्ल्यानुसार कार्य करत असत. आजकाल ती टीम राहिली नाही. त्या ऋषींच्या ठिकाणी आपण सर्व पत्रकार, जर्नलिझम, पत्रकारिता, आपण सर्वांनी ते स्थान ग्रहण केलेलं आहे. ते आपल्या हातामध्ये शास्त्र किंवा लेखनी किंवा सल्ला, आणि त्या सल्ल्यानुसार क्षत्रियांच्या राजाच्या हातामधलं जे अस्त्र, तुमच्या हातामध्ये शास्त्र, विद्वानाच्या हातामध्ये शास्त्र, ज्ञान, सल्ला, राजाच्या हातामध्ये जे शस्त्र असायचं त्यानुसार ते चालत असे. आपण एक तर व्हॉइस ऑफ मीडिया, मी विचार करत होतो, आपण जे कार्य करत आहात किंवा ज्या प्रकारचं कार्य करत आहात त्या प्रकारचं कार्य आम्हीही करत आहोत. व्हॉइस इज कॉमन. व्हॉइस ऑफ मीडिया आम्ही डील करतो, व्हॉइस ऑफ कृष्ण, व्हॉइस ऑफ राम, व्हॉइस ऑफ लॉर्ड, व्हॉइस ऑफ विठ्ठल. दोन्ही व्हॉइसची, सल्ल्याची, या ध्वनीची आवश्यकता आहे. ज्या धामामध्ये ही फार आपण पंढरपूर निवडलं, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः. धृतराष्ट्र म्हणे, संजया, या कुरुक्षेत्रामध्ये मामकः पांडवाश्चैव किं कुर्वत संजय. माझी आणि पांडुपुत्र या पांडव इथे एकत्र झालेले आहेत आणि ते युद्ध करणार. कुठं युद्ध होत आहे? धर्मक्षेत्रे. तेव्हा धृतराष्ट्र विचार करत होता, धर्मक्षेत्रामध्ये युद्ध होत आहे, माझी मुलं तर धार्मिक नाहीत, तेव्हा हे ठिकाण, हे क्षेत्र, हे स्थळ आपल्यासाठी अनुकूल नाही, असा विचार करून तो म्हणाला, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. पण हे धाम आपल्या कार्यासाठी अनुकूल आहे आणि ते आपण निवडलं. हे पंढरपूर धाम मंत्र, शब्द ब्रह्म, परब्रह्म, शब्द ब्रह्मासाठी, मंत्र ब्रह्मासाठी हे धाम प्रसिद्ध आहे.
भगवंताचा व्हॉइस, भगवंताचे विचार जीवापर्यंत पोहोचवायच्यात आपणाला, तेव्हा आपण जे व्हॉइस ऑफ मीडिया अँड द व्हॉइस ऑफ कृष्ण आम्ही घेऊन, जसं आपण लक्ष बनवलं आहे सर्व जगभर पोचवायचं व्हॉइस ऑफ मीडियाला, पण कृष्णाज व्हॉइस इंटरनॅशनली सर्व जगभर कृष्ण भक्तांनी, राम भक्तांनी, विठ्ठल भक्तांनी पोचवलेला आहे आणि त्याची फार मागणी आहे. प्रभुपाद लंडनमध्ये असताना पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकाराने विचारलं, स्वामीजी आपण आमच्या देशामध्ये का आलात? प्रभुपाद म्हणाले असे किंवा म्हणाले, आपणही आलेला होता आमच्या देशामध्ये. बरोबर झालं ना, आपणही आलात, पण आपण विचारलंच मी का आलो आहे. तो प्रभुपाद म्हणाले, आपण आलात, आपले व्हॉइस रॉईज आले आणि आमच्या देशामध्ये जी तुम्ही समज हे मूल्यवान गोष्ट आहे, वस्तू आहे, कोळसा आहे किंवा स्पायसेस आहेत, सिल्क आहे, त्या सर्व गोष्टींना इवन कोहिनूरचा हिरा आपण लुटला आणि आपल्या देशामध्ये पोहोचवला. असं करत असताना आमच्या देशातील जी खरी संपत्ती आहे ती आपण ओळखली नाही आणि आपण ती तिथे सोडलेली होती. तेव्हा ती संपत्ती तुमच्या देशामध्ये पोहोचवण्यासाठी, होम डिलिव्हरी देण्यासाठी मी आलो आहे. यावेळी पत्रकारानं परत विचारलं, अशी कोणती संपत्ती आहे जी आमच्या व्हॉइस रॉय नाव ते ओळखू शकले नाहीत? तेव्हा भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद इस्कॉनचे फाउंडर आचार्य ते म्हणाले, आमच्या भारताची भारतीय संस्कृती ही आमच्या देशाची संपत्ती आहे. The culture of ancient India, not modern India. आमच्या देशातला व्हॉइस किंवा साऊंड गीता भागवतच्या रूपानं, रामायण महाभारतच्या रूपानं किंवा संतांच्या वाणीच्या रूपानं, आणि त्यामध्येही हे जे भगवंताचं नाम आहे, राम नाम के हिरे मोती बिखराओ मैं गली गली, हे धन आहे, संपत्ती आहे, हरिनाम धन, हे घेऊन मी आलो आहे. आणि या सर्व गोष्टींचा प्रचार आणि प्रसार आणि डिलिव्हरी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपादांनी सर्व जगभर पोहोचवली. आणि ज्यांना ज्यांना हे धन, ही संपत्ती लाभली आणि अशा हजारो लाखो कोट्यावधी लोकांपर्यंत सर्व जगभर 100हून अधिक देशामध्ये हा व्हॉइस, भगवंताचा व्हॉइस पोहोचवला जात आहे. आणि याची गरज प्रत्येक आत्म्याला आहे. आता आपणाला काळजी आहे, चिंता आहे, कन्सर्न आहे की लोकांच्या गरजा, अन्न, वस्त्र, पाणी, निवारा, बिजली, सडक, पाणी हे कसं पोचतं की पोचत नाही. हा अर्थात या आवश्यकता तर आहेतच आहेत, ऐका हो पत्रकारांनो, पण या आवश्यकता थोड्या शरीराच्या सीमित आहेत. पण आपण हे दगडात धोंड्याचं किंवा माती पाण्याचं बनलेलं हे क्षणभंगूर देह शरीर नाही.
आपण कोण आहोत हे कृष्णाचा व्हॉइस गीता शिकवते. आपण आत्मे आहोत, आपण आत्मे आहोत. तेव्हा कंप्लीट वेल बिईंगमध्ये बॉडी माइंड सोल या तिन्हीची काळजी घ्यायची असते. बॉडी माइंड सोल. जग बॉडीच्या संबंधी काळजी करतं आणि त्या गरजा पूर्ण करण्यामध्ये प्रयत्नशील असतं. मनाच्या गरजा थोड्याच पुऱ्या करतात ते. आणि आत्म्याच्या गरजाविषयी कोणी जग विचारच करत नाही. जे आपण आहोत, आत्मे आहोत, त्या आत्म्याची गरज कृष्णाचा व्हॉइस, तसे आत्म्याची गरज भगवंत आहे. आत्म्याला भगवंत हवा आहे आणि जोपर्यंत तो भगवंत लाभणार नाही तोपर्यंत आपण प्रसन्न, समाधानी, संतुष्ट नाही होणार. एवढंच नव्हे तर बांधवांनो, मित्रांनो, काय होणार? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. हे सर्व होत राहणार. तेव्हा या मनुष्य जीवनामध्ये आपण भगवंताचा व्हॉइस, भगवंताची वचनं, भगवंताचे मंत्र, या सर्व गोष्टी आपण याची पूर्ती करायला हवी. मी थोडं आपल्या ध्यानी मनी आणून देण्याचा प्रयत्न करत आहे. आपण जे करत आहात तेही आवश्यक आहे, व्हॉइस ऑफ मीडिया. पण त्याशिवाय आणखी एक व्हॉइस आहे, उच्च स्तरावरचा व्हॉइस, आध्यात्मिक व्हॉइस आहे, दिव्य व्हॉइस आहे. तो व्हॉइस ही आपण कसे पोचवू शकता? मानवजातीची, देशवासियांची, सर्व आत्म्यांची जी गरज आहे ती कशी आपण भागवू शकतो यावरती विचार करा. आणि पुढची आपली जी धोरणं आहेत या संबंधानं आपणही व्हॉइसची सेवा करत आहात, आम्ही व्हॉइसची सेवा करत आहोत. पहिल्यांदाच आपण एकत्र येत आहोत. इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शियसनेस इस्कॉन आणि आपला व्हॉइस मीडिया. किंवा भविष्यामध्ये कसे आपण मिळून मिसळून हे कार्य करू शकतो यावरती आपण जरूर विचार कराल. अर्थात आम्ही श्रीमान काळ्यांच्या संपर्कामध्ये राहूच आणि आपल्या काही पदाधिकाऱ्यांच्या संपर्कामध्ये राहून आपण हे कार्य कसं जगाच्या कल्याणासाठी, संपूर्ण होलसम कल्याणासाठी, या युवकांच्या चरित्र निर्माणासाठी आपण काय करू शकतो. रोगराईविषयी म्हणाल तर रोगाचे 2 प्रकार आहेत आणि तसे रोग होतात भोगातून. रोग होतात भोगातून. भोग प्रवृत्ती वाढू लागलेली आहे. पण हा आपला देश, पाश्चात्य देश भोगी देश आहेत, म्हणूनच ते रोगी आहेत. एक सर्वे कंडक्ट केला गेला काही वर्षापूर्वी. सर्वात अधिक रोगी कोणता देश आहे? त्याचा निष्कर्ष असा होता, अमेरिका इज नंबर 1 सिक नेशन इन द वर्ल्ड. जगामध्ये नंबर 1, अमेरिका नंबर 1 होणं आवडतं. तेव्हा सर्वात अधिक रोगी लोक अमेरिकेमध्ये आहेत. त्या रोगामध्ये मेंटली इल, त्या शास्त्रामध्ये एकाला व्याधी म्हटलं. या भौतिक शरीरामधला रोग त्याला व्याधी आणि मनामध्ये रोग त्याला आधी असं म्हटलं. आधी रोगातून, मानसिक रोगातून सर्व जगभर, भारतामध्ये सुद्धा हे ड्रग ॲडिक्शन, दिस वन दॅट वन जे चाललं आहे, किंवा हे हरे कृष्ण आंदोलन फार कार्यरत आहे युवा चरित्र निर्माण कार्यामध्ये.
आणि अशा देशामध्ये जे गोभक्षक होते त्यांना गोरक्षक बनवलं हरे कृष्ण आंदोलनानं. आणि अशा प्रकारच्या आणि भगवद्गीता पुढच्या एकादशीला भगवंत त्या मोक्षदा एकादशी असं नाव आहे. त्या दिवशी भगवंतानी गीता सांगितली अर्जुनाला. त्या दिवसाचं नाव आहे, त्या एकादशीचं नाव आहे मोक्षदा एकादशी किंवा गीता जयंती दिवस. तुमच्या माहितीसाठी या हरे कृष्ण आंदोलनानं भगवद्गीता ॲज इट इज 100 भाषेमध्येच भाषांतर केलेलं आहे. आणि आत्तापर्यंत how many Bhagavad Gitas we are distributed around the world? I think 50 crores. 50 करोड भगवद्गीतेचं वितरण या हरे कृष्ण भक्तांनी केलेलं आहे. वितरणाचं कारण अमेरिकन करतात, ऑस्ट्रेलियन करतात, युरोपियन करतायत, अशा सर्व जगभर अशा प्रकारे हा व्हॉइस ऑफ लॉर्ड पसरवला जात आहे. आणि त्या सर्व व्हॉइसमध्ये किंवा साऊंड्समध्ये महत्त्वाचा साऊंड आहे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. हा फार मोठा उपाय आहे आपल्या आपल्या प्रॉब्लेमवरती. प्रॉब्लेम आहे जन्म मृत्यू जरा व्याधी. सोल्युशन आहे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. धन्यवाद. आणि पुन्हा भेटूया आपण. धन्यवाद गुरुजी.